नमस्कार मित्रांनो, मी दुर्वास गोसावी रुद्राची स्टडी पॉइंट या एज्युकेशनल व्हिडिओ चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे विषय आहेत या सर्व विषयांशी संबंधित व्हिडिओ क्लासेस मी या चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तसंच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा विषय तो म्हणजेच गणित, या विषयाला आजपासून आपण सुरुवात करत आहोत. जे महत्त्वाचे गणिताविषयी टॉपिक आहेत ते सर्व घटकनुसार आणि प्रकरणवारीच आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये अभ्यासणार आहोत. आज आपला गणित या विषयाशी संबंधित पहिला क्लास आहे. गणित या विषयाची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आपण आज बेसिक गणितापासून सुरुवात करणार आहोत. तर आज आपण गणितातील जे काही बेसिक समजून घेणारा जो टॉपिक आहे तो म्हणजे संख्याज्ञान, या पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. यामध्ये संख्याज्ञान या प्रकरणाचा अभ्यास करताना संख्यांचे जे काही विविध प्रकार आहेत या प्रकारांविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर या संख्यांच्या प्रकारापैकी पहिला जो काही प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या इंग्रजीत यांना नॅचरल नंबर्स असे म्हणतात. आणि या संख्यांना दर्शवण्यासाठी गणितात जर उदाहरण द्यायचं असेल तर ह्या संख्या n या इंग्रजीच्या कॅपिटल अक्षरातून दर्शवले जातात आणि ह्या संख्यांमध्ये 1, 2, 3, 4 अशा अनंत संख्यांचा समावेश होतो. संख्यांचा येथे समावेश होतो. मित्रांनो, आपल्याला स्पर्धा परीक्षेत नेहमी प्रश्न विचारलेला असतो तो म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती. तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या जर का आपल्याला विचारली तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 आहे. हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. नैसर्गिक संख्यांच्या वैशिष्ट्याबाबत जर आपण विचार केला तर नैसर्गिक संख्यांचं वैशिष्ट्य जाणून घेताना पहा, आपण जर काही संख्या घेतल्या, 2 संख्या जर घेतल्या, त्या संख्यांची जर आपण बेरीज केली तर येणारी संख्या, जे काही येणारं उत्तर आहे ते सुद्धा या ठिकाणी नैसर्गिक संख्याच येते. तसंच जर का आपण नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केला तर या ठिकाणी नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा सुद्धा नैसर्गिक संख्याच त्या प्रश्नाचं उत्तर येत असतं. आता नैसर्गिक संख्यांच्या काही वेळेस जर आपण वजाबाकी केली तर येणारं उत्तर मात्र आपल्याला काही वेळेस हे नैसर्गिक संख्यांमध्ये मिळू शकत नाही. जसं की उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी मी जर 5 वजा 5 जर केलं तर उत्तर येतं 0 आणि 0 ही मात्र या ठिकाणी नैसर्गिक संख्या नाही. म्हणून काही वेळेस असं होतं की 2 संख्या जर आपण घेतल्या नैसर्गिक संख्या तर वजाबाकी जर आपण त्यांची केली तर येणारं उत्तर हे नैसर्गिक संख्या नसतं. हा झाला पूर्ण नैसर्गिक संख्यांविषयी आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. आता पुढचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण संख्या, त्याविषयी आपण पाहणार आहोत. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण संख्या. या संख्या गणितात दर्शवत असताना यांना W या इंग्रजीतील कॅपिटल अक्षराद्वारे दर्शवले जातात. पूर्ण संख्यांना इंग्रजीमध्ये होल नंबर्स असे म्हणतात. या संख्यांमध्ये 0 पासून 1, 2, 3 अशा अनंतपर्यंत ज्या काही संख्या आहेत त्या अनंतपर्यंतच्या संख्यांचा समावेश असतो.
जसं आपल्याला नैसर्गिक संख्यांमध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या विचारली जाते, तसंच पूर्ण संख्यांमध्ये सुद्धा सर्वात लहान संख्या जर आपल्याला विचारली, सर्वात लहान पूर्ण संख्या जर का आपल्याला परीक्षेत विचारण्यात आली तर सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 आहे. नैसर्गिक संख्यांप्रमाणेच येथे सुद्धा पूर्ण संख्यांचं जर का आपण बेरीज वजाबाकी केली तर काही वेळेस वजाबाकी करत असताना येथे सुद्धा येणारं जे काही उत्तर आहे ते या ठिकाणी पूर्ण संख्यांमध्ये काही वेळेस येत नाही. जसं की उदाहरणार्थ पाहूया आपण. जर का मी 5 - 6 या दोन पूर्ण संख्यांची जर वजाबाकी केली तर येणार उत्तर हे -1 येतं आणि -1 ही मात्र या ठिकाणी पूर्ण संख्या नाही. म्हणून काही वेळेस या ठिकाणी हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की काही वेळेस वजाबाकी करत असताना येणारं जे काही उत्तर आहे हे पूर्ण संख्यांमध्ये येत नाही. संख्यांच्या प्रकारांमध्ये आपण 2 प्रकार अभ्यासलेले आहेत. आता तिसरा जो काही प्रकार आहे तो म्हणजे पूर्णांक संख्या. त्यांना इंग्रजीत इंटिजर्स नंबर्स असं म्हणतात. इंग्रजीतील कॅपिटल लेटर आय या अक्षराने या संख्या दर्शविल्या जातात. या संख्या देखील आपल्याला नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या या संख्यांच्या प्रमाणेच पूर्ण स्वरूपात मांडता येतात. या संख्यांची मांडणी कशी केली जाते पहा. आपण एक स्केलच्या सहाय्याने या संख्यांची मांडणी पाहणार आहोत. या संख्यांची मांडणी करत असताना 0 हा मध्यवर्ती अंक असतो आणि शून्याच्या उजवीकडे जे अंक असतात ते धनपूर्णांक संख्या असतात. जसे की +1, +2, +3 या प्रकारे इकडे संख्या वाढत जातात आणि शून्याच्या डावीकडे -1, -2, -3, -4 अशा ऋणपूर्णांक संख्या या शून्याच्या डावीकडे ह्या वाढत जातात. आता या पूर्णांक संख्यांवर आधारित सुद्धा आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारले जातात. प्रश्न कसे असतात पहा की सर्वात लहान धनपूर्णांक संख्या कोणती असं जर आपल्याला विचारलं तर सर्वात लहान धनपूर्णांक संख्या ही +1 ही सर्वात लहान धनपूर्णांक संख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तसंच सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या बरोबर -1. सर्वात मोठी ऋण पूर्णांक जर विचारली तर या ठिकाणी -1 आणि सर्वात लहान धनपूर्णांक संख्या जर विचारली तर +1 या संख्या आपल्याला सांगता येतील. त्यानंतर मात्र या ठिकाणी सर्वात लहान किंवा सर्वात मोठी, सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या जर विचारली, पूर्णांक संख्या जर विचारली तर ती मात्र सांगता येत नाही. हा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे. हे झाले आपले 3 प्रकार आणि आता वळूयात आपण चौथ्या प्रकाराकडे आणि तो म्हणजेच त्रिकोणी संख्या. चौथा प्रकार आहे तो म्हणजे त्रिकोणी संख्या. हा प्रकार समजून घेत असताना पहा 2 पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. त्याचं एक सूत्र आहे. सूत्र असं, सूत्राच्या स्वरूपात जर आपण मांडणी केली
तर पहा, जी संख्या दिलेली आहे, दिलेली संख्या गुणिले पुढील संख्या भागिले 2, या सूत्राच्या माध्यमातून सुद्धा आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. त्यानंतर जर त्रिकोणी संख्या ओळखायची असेल तर ती ओळखताना आपल्याला एक मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा की 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस, संख्यांचा जो काही गुणाकार असतो, गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. आता 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी हे जे सूत्र आपल्याला दिलेलं आहे, या सूत्राचा वापर करून आपण येथे पाहून घेऊयात. हे जे सूत्र आहे या सूत्राचा वापर करून आपण या ठिकाणी काढून घेणार आहोत. पहा, 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस. आता कोणतीही 2 नैसर्गिक संख्या या ठिकाणी घेऊया. 2 गुणिले 3 भागिले 2. आता ह्या वरती आपण 2 नैसर्गिक संख्या घेतलेल्या आहेत, त्यांचा गुणाकार करूयात आणि त्यांचा निमपट म्हणजे भागिले या ठिकाणी आपण 2 दिलेला आहे, याची निमपट किती येते तर 3. ही 3 या ठिकाणी नैसर्गिक संख्या आहे हे आपल्याला सिद्ध करता येईल. तर नंतर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला या ठिकाणी दुसरी जी काही पद्धत आहे, या दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला त्रिकोणी संख्या शोधता येईल. ती म्हणजे कसं, पहा, एक ही त्रिकोणी पाया आहे म्हणजे 1 टिंब या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर 3 टिंब ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर 1 2 3 4 5 6 या ठिकाणी 6 ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 या ठिकाणी पहा त्रिकोण तयार झालेला आपल्याला दिसून येतो. 10 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. आता 3 या त्रिकोणी संख्येचा पाया कधी कधी आपल्याला परीक्षेत विचारला जातो. तर पाया म्हणजे काय, पहा, त्रिकोण तयार होताना खालचा हे जे बिंदू आहेत, हे बिंदू जोडणारी जी काही एक रेषा तयार होते याला म्हणतात पाया. आता समजा आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जातो की 10 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता, तर 4 हा या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. 10 या त्रिकोणी संख्येचा पाया 4 आहे, परंतु आपल्याला सूत्राच्या माध्यमातून तो काढावा लागतो. जर का आपल्याला 10 या त्रिकोणी संख्येचा पाया विचारला तर त्याचं सुद्धा एक सूत्र आहे. 10 गुणिले 2 घ्यावं लागतं. 10 च्या दुप्पट 20. 20 च्या मागे जी काही पूर्ण वर्ग संख्या आहे कोणती आहे ती, तर 16 वर्गमुळात 16. आता 16 ही संख्या कोणत्या संख्येची वर्ग आहे, तर 4 या संख्येचा वर्ग आहे. अशा पद्धतीने आपल्याला 10 या त्रिकोणी संख्येचा पाया जर विचारला तर या सूत्राच्या माध्यमातून तो आपल्याला काढता येतो. तसंच समजा आपल्याला जर त्रिकोणी संख्या जर विचारली की ही त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही, तर आपण पर्यायाच्या माध्यमातून आपण दिलेली संख्या, समजा आपल्याला पर्याय 3 दिलेली आहे, तर 3चा आणि 3च्या पुढील जी कोणती संख्या आहे म्हणजे 3 गुणिले 4 पुढच्या जी काही नैसर्गिक संख्या आहे ती भागिले 2. 3 चोक 12 छेद 2 यांचा भागाकार केल्यानंतर पहा बे 1 बे बे 12 या ठिकाणी 6 ही त्रिकोणी संख्या आहे का, तर आहे. हे आपल्याला उत्तर शोधता येते. बरोबर. तर पर्याय जर का आपल्याला त्रिकोणी संख्येत 6 दिलं असेल तर पर्यायातून योग्य उत्तर आपल्याला या सूत्राच्या माध्यमातून सुद्धा काढता येतं. तर आपण त्रिकोणी संख्या ही व्यवस्थितपणे त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढावा हे सुद्धा अभ्यासून घेतलेला आहे आणि त्रिकोणी संख्या कशी शोधावी हे सुद्धा सूत्राच्या माध्यमातून
सविस्तरपणे अभ्यासून घेतलेला आहे. आता वळूयात आपण आपला जो काही संख्याचा पुढचा प्रकार आहे त्याच्याकडे. पुढचा प्रकार आहे आपला चौरस संख्या. आता चौरस संख्या म्हणजे नेमकं काय, तर कोणतीही जी काही पूर्ण वर्ग संख्या आहे, जसं की उदाहरणार्थ आपण पाहूया. उदाहरणार्थ पूर्ण वर्ग संख्या जसं की 4 असेल, त्यानंतर 9 असेल, त्यानंतर 16 असेल, 25 असेल, ह्या संख्या या पूर्ण वर्ग संख्या आहेत. की जसं की 2 चा वर्ग जो आहे तो 4, त्यानंतर 3 चा वर्ग 9, त्यानंतर 4 चा वर्ग जो आहे 16, 5 चा वर्ग 25. या पूर्ण वर्ग संख्या असणाऱ्या ज्या काही संख्या आहेत त्यांना म्हणतात चौरस संख्या. इंग्रजी त्यांना स्क्वेअर नंबर असं म्हणत असतात. तर संख्याज्ञान यातला जो काही 5वा प्रकार आहे तो म्हणजे चौरस संख्या, हे सुद्धा आपण व्यवस्थित अभ्यासलेला आहे. 6वा प्रकार आहे तो म्हणजे पंचकोनी संख्या. आता पंचकोनी संख्या जर आपल्याला ओळखायची असेल तर पहा ही संख्या कशा प्रकारे ओळखता येते. जर आपण टिंबांच्या सहाय्याने ही संख्या ओळखण्याचा प्रयत्न केला तर त्या टिंबांपासून पंचकोन तयार व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने ही पंचकोनी संख्या आपण ओळखू शकतो. परंतु संख्या जर का मोठी असली तर मात्र सूत्राशिवाय आपल्याला या ठिकाणी पर्याय नाही. तर सूत्राच्या माध्यमातून सुद्धा आपण ही संख्या ओळखू शकतो. या संख्या ओळखण्यासाठी सूत्र आहे ते म्हणजे n कंसात 3n वजा 1 भागिले 2 या सूत्राच्या माध्यमातून आपण ती संख्या ओळखू शकतो. जसं की आपल्याला समजा परीक्षेत प्रश्न विचारला असेल की 5वी पंचकोनी संख्या कोणती. जर का समजा असा प्रश्न विचारला तर सूत्राच्या माध्यमातून आपण ह्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. तर n म्हणजे काय, तर ही 5वी संख्या. 5 कंसात 3 5 वजा 1 भागिले 2. सूत्राच्या सहाय्याने आपण ही मांडणी करून घेतली. 5वी पंचकोनी संख्या या ठिकाणी विचारलेली आहे. तर 5 या ठिकाणी आपण घेतलेला आहे. पुढे पहा 5. आता हा जो मधला ब्रॅकेट आहे हा आपण आधी सोडून घेऊया. 3 गुणिले 5 वजा 1 भागिले 2. 5. आता हा ब्रॅकेट सोडूयात आपण. हा जो गुणाकार आहे हा गुणाकार आधी करून घेऊया. 5 गुणिले 3 गुणिले 5 म्हणजे 15 वजा 1 भागिले 2. ह्या पद्धतीने. आता पुढे 5 हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट आपण सोडूया. 15 मधून 1 गेला म्हणजे 14 भागिले 2 जसा आहे हा भागिले 2 आपण या ठिकाणी घेतलेला आहे. पुढे 14 पंचे 70 भागिले 2. आता ह्या 2 ने या 70 ला भाग देऊया. बे एक बे, बे त्रिक 6. नंतर या ठिकाणी 1 शिल्लक असेल. बे पंचे 10. 70 भागिले 2 याचं उत्तर आलं 35. आता 5वी पंचकोनी संख्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आणि ते म्हणजे 35 ही 5वी पंचकोनी संख्या आहे. हे उत्तर आपल्याला या ठिकाणी योग्य पद्धतीने मिळालेलं आहे. जर का अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला शोधायचं असेल तर मात्र सूत्राच्या सहाय्यानेच आपल्याला उत्तर काढावं लागेल. 7वा प्रकार आहे तो म्हणजे षटकोनी संख्या म्हणजे काय. तर परीक्षेत या षटकोनी संख्येवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तो प्रश्न असा असतो पहा. दुसरी षटकोनी संख्या कोणती.
अशा पद्धतीने हा प्रश्न विचारला जातो. तर येथे सुद्धा षटकोनी संख्या शोधण्यासाठी एक सूत्र दिलेलं असतं पहा. त्या सूत्राच्या माध्यमातून आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. n कंसात 2n वजा 1 या पद्धतीने ते सूत्र आहे. पहा आता n म्हणजे काय, तर मागच्या उदाहरणातच आपण पाहिलेलं आहे. n म्हणजे दिलेली जी काही नैसर्गिक संख्या आहे ती संख्या 2. त्यानंतर कंसात 2 परत कंसात तीच संख्या n म्हणजे ही 2 वजा 1 अशा पद्धतीने आपण मांडणी करूया. पहा हा 2 ॲज इट इज. त्यानंतर हा एक ब्रॅकेट सोडून घेऊया. 2 गुणिले 2 वजा 1 2. आता हा ब्रॅकेट 2 गुणिले 2 म्हणजे 4 वजा 1 4 वजा 1. त्यानंतर 2 गुणिले, आता ह्या ठिकाणी जे काही आहे ही वजा संख्या करूयात आपण, म्हणजे 4 मधून 1 गेला 3. 3 दुने यांचा गुणाकार करूया. 3 दुने 6 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरी षटकोनी संख्या कोणती, तर 6 हे योग्य उत्तर आपल्याला या प्रश्नाचं सूत्राच्या सहाय्याने हे उत्तर मिळू शकतं. तर षटकोनी संख्या जर आपल्याला परीक्षेत विचारली तर या सूत्राच्या सहाय्याने, सूत्राचा वापर करून ह्या पद्धतीने तुम्ही उत्तर शोधायचं आहे. 8वा प्रकार आहे तो म्हणजे समसंख्या, इव्हन नंबर्स. तर समसंख्या म्हणजे काय, की ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 या संख्या असल्या तर त्यांना समसंख्या असं म्हणतात. आता समसंख्यांच्या वैशिष्ट्याबाबत जर आपण विचार केला तर कोणत्याही समसंख्यांमध्ये क्रमागत ज्या काही समसंख्या आहेत त्यामध्ये 2चा फरक असतो. क्रमागत संख्यात 2चा फरक असतो. त्यानंतर यामध्ये प्रत्येक समसंख्येला दोनने निशेष भाग जातो. कोणतीही समसंख्या असेल तर तिला 2ने निशेष भाग जातो. त्यानंतर पहा, कोणत्याही नैसर्गिक संख्या जर आपण घेतल्या, कोणतीही नैसर्गिक संख्या घेतल्यानंतर त्या संख्येची जर आपण दुप्पट केली, जसं की उदाहरणार्थ 3 ही नैसर्गिक संख्या घेतली आणि त्या संख्येची दुप्पट जर केली तर येणारा जो काही गुणाकार आहे, दुप्पट केल्यानंतर येणारा जो काही गुणाकार आहे ती नेहमी समसंख्याच उत्तर येत असते. ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता परीक्षेमध्ये नेहमी आपल्याला प्रश्न विचारला जातो की सर्वात लहान नैसर्गिक समसंख्या कोणती. सर्वात लहान नैसर्गिक समसंख्या जर का विचारली आपल्याला तर 2 ही सर्वात लहान नैसर्गिक समसंख्या आहे. आणि सर्वात लहान समसंख्या जर विचारली, संख्या जर का विचारली तर 0 ही सर्वात लहान समसंख्या आहे. हे समसंख्येची वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. येथे 9वा प्रकार आहे तो म्हणजे विषम संख्या, ऑड नंबर. आता ऑड नंबर कसा ओळखायचा, तर या ऑड नंबर मध्ये ओळखत असताना काय लक्षात ठेवायचं आहे की जी काही दिलेली संख्या आहे त्या संख्येच्या एकक स्थानी जर 1
3 5 7 9 यापैकी कोणताही अंक एकक स्थानी असल्यास ती संख्या ही विषम संख्या असते. उदाहरणार्थ काय पहा, उदाहरणार्थ पाहूयात आपण. या ठिकाणी 317 एकक स्थानी काय आहे 7, म्हणजे ही संख्या विषम आहे. त्यानंतर 415 एकक स्थानी काय आहे तर 5 आहे. त्यानंतर 13 या संख्येच्या एकक स्थानी काय आहे तर 3 आहे. म्हणजे जी संख्या दिलेली आहे त्या संख्येमध्ये जर एकक स्थानी 1 3 5 7 9 या संख्या असल्या तर ती संख्या ही विषम संख्या असते. यामध्ये सुद्धा क्रमागत ज्या काही विषम संख्या आहेत त्या विषम संख्यांमध्ये सुद्धा 2चा फरक असतो. जेव्हा या विषम संख्यांचा जेव्हा आपण भागाकार करतो तर बाकी भागाकार करत असताना बाकी एक उरते, बाकी ही एक उरत असते. हे मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. कोणकोणते की एकक स्थानी हे विषम अंक 1 3 5 7 9 या प्रकारे. त्यानंतर यामध्ये सुद्धा 2चा फरक असतात. जो काही क्रमागत विषम संख्या आहे त्यामध्ये 2चा फरक असतो. आणि भागाकार करत असताना जर का समसंख्येने भागले तर नेहमी त्या ठिकाणी फरक हा उरत असतो, बाकी ही उरत असते. एक असेल किंवा अजून काहीतरी अंक असतील पण त्यामध्ये बाकी ही उरत असते. निश्चयच त्या ठिकाणी भाग जात नाही, तेव्हा ती संख्या विषम संख्या म्हणून ओळखली जाते. ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे.